नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा गणित भाग 2 भूमिती या विषयाचा तास घेणार आहोत. मित्रांनो, तुमचा आज गणिताचा पेपर झाला असेल, बीजगणिताचा गणित भाग 1चा. तो आपल्याला नक्कीच सोपा गेला असेल. आपण भरपूर त्याचा सराव करून घेतलेला होता. आता आपण गणित भाग 2 या विषयाचा आजच्या तासिकेला व्यवस्थितरित्या सराव करून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यासारखे इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. आपला यानंतर गणित भाग 2चा पेपर आहे 19 तारखेला. तोपर्यंत आपल्याला या विषयाचं व्यवस्थितरित्या सराव करून घ्यायचा आहे. आपल्याला कोणकोणते प्रश्न येतील, कसे येतील, त्यासाठी आपल्याला कशा पद्धतीची तयारी करावी लागेल ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. आणि काही महत्त्वपूर्ण IMP अशी उदाहरणंसुद्धा आपल्याला या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून जाणून घ्यायचे आहेत, अभ्यास करायचा आहे त्यांचा. बघा, आपला एकूण गणित भाग 2चा 50 गुणांचा पेपर असणार आहे. त्यात 10 गुण हे आपल्याला तोंडी कामासाठी विचारले जातील. त्यात तुम्हाला प्रात्यक्षिक आणि बहुपर्यायी प्रश्न हे सोडवावे लागणार आहेत. प्रात्यक्षिक कार्यामध्ये आपल्याला आलेख कागदावर आलेख वगैरे काढायला लावला जाईल किंवा इष्टिकाची ती घनाकृती सारखे वेगवेगळे जे काही आकार असतील, आपले घनफळ काढावयाचे ते आकार दाखवले जातील आणि त्याच्यावरून संख्या देऊन त्यांची घनफळे काढायला सांगितलं जाईल. बहुपर्यायी प्रश्नांमध्ये आपल्याला 4 पर्याय असलेले काही प्रश्न दाखवले जातील आणि त्यांचा अचूक असा पर्याय आपल्याला शोधायचा असेल. त्यानंतर आपली लेखी चाचणी असणार आहे. त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचा पहिला प्रश्न असणार आहे 4 गुणांसाठी. त्यात आपल्याला 4 पर्यायी प्रश्न दिले जातील आणि त्यांचा अचूक पर्याय आपल्याला निवडायचा असेल. बघा, क्वेश्चन 1. सेमी आणि मराठी मीडियमच्या मुलांसाठी आपण एकाच वेळेस व्हिडिओ बनवतोय. बघा, हे सेमीचे प्रश्न. हे प्रश्न सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी येतील. इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी सुद्धा हीच प्रश्नपत्रिका असणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा पहिला प्रश्न सॉल्व करायचा असणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा. 2 कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. बघा, ते दोन्ही उदाहरणं, 3 उदाहरणं दिलेली आहेत. एक ऑरला आहे. आपल्याला कोणतेही 2 उदाहरणं सोडवायची आहेत. हे दोन्ही उदाहरणं आपण आपल्या वहीत सोडवून ठेवा. नंतर हाच प्रश्न सेमीच्या मुलांसाठी. बघा, अशा पद्धतीने हा प्रश्न आपण सॉल्व करायचा आहे. 8 गुणांसाठी हीच उदाहरणं आपल्याला येणार आहेत. व्यवस्थितरित्या तयारी करून ठेवा. त्यानंतर बी भाग बघा. प्रश्न दुसऱ्याचा सेमी आणि मराठी मीडियमच्या मुलांसाठी. त्यानंतर प्रश्न तिसरा अशा पद्धतीचा असेल. एक कृती आपल्याला सोडवायची आहे. सिद्ध करा म्हणून आयताचे कर्ण एकरूप असतात यासारखे प्रश्न आपल्याला यामध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतर आलेखाचा प्रश्न येईल आपल्याला एक.
आलेख पेपर दिले जाईल आणि त्यावर आपल्याला विचारलेला प्रश्न सॉल्व करायचा असेल. समीकरण दिलं जाईल आणि त्या समीकरणाचे आलेख एकाच निर्देशक पद्धतीवर आपल्याला काढायचे असतील. 3 गुणांसाठी हा प्रश्न असेल. बघा, हाच प्रश्न इंग्लिशमधून. तिसरा प्रश्न. व्यवस्थित याचा सराव करून ठेवा. त्यानंतर बी भाग बघा, तिसऱ्याचा. या ठिकाणी बघा ते दोन्ही प्रश्न. तिसऱ्याचा बी मराठीमधून आणि इंग्लिशमधून. त्यानंतर प्रश्न चौथा. बघा तो प्रश्न चौथा असा येणार आहे. आकृत्या दिल्या जातील आपल्याला आणि त्यावर आधारित आपल्याला माप काढायला सांगितलं जाईल किंवा किती अंशाचा तो कोण आहे ते शोधायला सांगितलं जाईल. गुणोत्तर काढण्यासाठी प्रश्न येईल. कॉस, साइन, थीटा त्याच्यावर आधारित. त्रिकोणाचं परिवर्तुळ काढा यावर आधारित एक प्रश्न असू शकतो. त्यानंतर पाचवा बघा, एक उपप्रश्न सोडवायचा आहे आपल्याला 5व्यामध्ये. बघा तो प्रश्न या पद्धतीचा असणार आहे. त्यानंतर एखादी सारणी येऊ शकते. त्रिकोणाचे प्रकार, लघुकोन, काटकोन, विशाल कोन, त्यांचं स्थान, आंतरवर्तुळातील स्थान आणि परिवर्तुळातील स्थान आपल्याला विचारलं जाईल. शेवटच्या प्रश्नामध्ये आपल्याला उदाहरणं सोडवा म्हणून अशा टाईपचे प्रश्न येतील. सत्य असत्य विधान आपल्याला शोधायचं असेल किंवा रेषाखंडाची लांबी काढा यावर आधारित प्रश्न येऊ शकतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची गणित भाग 2ची संकलित मूल्यमापन द्वितीय सत्राची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित अभ्यासलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.